तुम्हाला माहीत आहे का, मानवी मेंदूच्या पृष्ठभागावर तब्बल 10 बिलियन नर्व सेल असतात. वेलकम टू द प्रियाज बायोस्फिअर. आज आपण बघणार आहोत मानवी मेंदूबद्दल. मित्रांनो, ह्यूमन ब्रेन हा 4 ते 6 मिनिटापर्यंत ऑक्सिजनशिवाय जिवंत राहू शकतो आणि त्यानंतर म्हणजे 4 ते 6 मिनिटानंतर हळूहळू ब्रेन सेल मरायला सुरुवात होते. आपल्या ब्रेनचे वजन जवळजवळ 1300 ते 1400 ग्रॅम इतके असते. तसेच प्रत्येक मिनिटाला आपल्या मेंदूमधून 750 ते 1000 मिली इतकं रक्त वाहतं. ह्यूमन ब्रेन हा 3 पार्टमध्ये डिवाइड केला जातो. पहिली म्हणजे सेरेबेलम आणि नंतर मेडुला ऑब्लॉंगेटा. या सगळ्यांचे वेगवेगळे कार्य आहेत, वेगवेगळे फंक्शन आहेत. चला तर बघूया मग सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लॉंगेटा कोणते कोणते फंक्शन परफॉर्म करतात. मित्रांनो, आपण जे बोलतो किंवा आपल्या मूवमेंट किंवा आपल्याला थंडी वाजते, ऊन लागतंय किंवा जे काही सेन्सेशन जाणवतात त्या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो सेरेब्रम. स्मरणशक्ती, एकाग्रता किंवा निर्णय क्षमता या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल ठेवण्याचं कामही सेरेब्रमच करतो. नंतर आहे सेरेबेलम काय करतो, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आपला बॉडीचा बॅलन्स मेंटेन करणं. तेही आपण चालताना. जेव्हा आपण चालतो, वी आर बायपेडल्स म्हणजे आपण 2 पायावर चालणारे ॲनिमल्स आहोत. तर तेव्हा आपल्या पायांचा तोल सांभाळण्याचं किंवा आपल्या बॉडीचा तोल सांभाळण्याचं जे काम आहे तो करतो सेरेबेलम. नंतर आहे मेडुला ऑब्लॉंगेटा. हार्टबीट, ब्लड सर्क्युलेशन किंवा खोकणे, शिंकणे ह्या सगळ्या गोष्टी यावर कंट्रोल करण्याचं काम करतो मेडुला ऑब्लॉंगेटा. आता या सगळ्यामध्ये हे जे 3 पार्ट आहे सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लॉंगेटा, यातही काही मायनर सब पार्ट्स आहेत ज्याचे फंक्शन हे वेगवेगळे आहेत. बाकीचे जे फंक्शन आहेत ते ब्रेनच्या कोणत्या पार्टकडून परफॉर्म केले जातात किंवा मॅनेज केले जातात हे आपण बघणार आहोत नेक्स्ट पार्टमध्ये.